फॉरवर्ड इनपुट्समध्ये जॉईन करताय, पण नेमकं समजतच नाही कोणत्या पर्सनसोबत जॉईन करायचं किंवा कोणत्या टीमसोबत जॉईन करायचं. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ लास्ट बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्ही फॉरवर्ड इनपुट्समध्ये ट्रेनिंग घेताय, तुमचा वेबिनार झाला आहे, तुम्ही 3 ते 4 दिवसाची ट्रेनिंग घेतला आहे, पण तुम्हाला कन्फ्यूज होते नेमकं फॉरवर्डमध्ये कोणासोबत जॉईन करायचं. कोणी म्हणते तुम्हाला आय डी बनवण्याची 1500 द्यावे लागेल, कोणी म्हणते तुम्हाला ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्हाला 199 पे करावं लागेल, तर कोणी म्हणते तुम्हाला कॉम्बो होल्ड करावं लागेल. असे खूप सारे पर्सनचे खूप सारे डाऊट्स असतात की नेमकं फॉलोअरमध्ये नेमकं जॉईन कसं करायचं असतं, नेमकं कोणत्या पर्सनसोबत जॉईन करायचं, नेमका कोणत्या पर्सनवर विश्वास ठेवून यामध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा. तर यामध्ये तुम्हाला एकच काम करायचं असतं. फॉरवर्डच्या नेमकं पॉलिसीज काय आहे, पॉलिसीजनुसार जर ते पर्सन तुम्हाला यामध्ये फॉरवर्डमध्ये जॉईनिंग करण्याची प्रोसेस सांगत असेल तेव्हाच तुम्हाला त्या पर्सनसोबत जॉईन करायचं आहे. म्हणजेच काय तर नेमकं फॉरवर्डच्या पॉलिसीज काय आहे, पॉलिसीजनुसार तुम्हाला फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय करायचं असतं, जॉईनिंग केल्यानंतर टीमची काय प्रोसेस असतं, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये कोणी इन्फॉर्मेशन देत असेल तरच त्यासोबत जॉईन केलं तर पुढे चालून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा कुठल्याही स्कॅममध्ये न फसता तुम्ही काम करू शकता. कारण मार्केटमध्ये खूप सारे पर्सनसोबत खूप सारे स्कॅम होत आहे. म्हणजेच काय तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, जे की रजिस्ट्रेशन बिलकुल फ्री असतं. त्यांना सांगितलं जातं की तुमच्या आय डीवरून एक प्रोडक्ट घेतलात, 1500 2000चा प्रोडक्ट घेतलात तर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो असं सांगितलं जातं आहे. पण तुम्ही 1500 तुम्ही यामध्ये बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. कंपनीच्या अशा पॉलिसीजमध्ये कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही 1500 तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. एकतर तुम्हाला कंपनीच्या पॉलिसीजनुसार कमीत कमी 5000 प्लस GST मिळून 5200 ते 300ची बिलिंग करता, तेव्हाच तुम्ही फॉरवर्डमध्ये बिझनेस स्टार्ट करू शकता. 1500 2000 तुमचा बिझनेस स्टार्ट होत नाही, तुम्ही स्पॉन्सरिंग करू शकत नाही. तर तुम्हाला हे आधी लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जे पर्सन तुम्हाला जर व्यवस्थित सांगत असेल तर त्या पर्सनसोबत जॉईन केलात तर तुमच्यासाठी बेस्ट असेल. कारण फॉरवर्डमध्ये खूप साऱ्या पर्सनसोबत स्कॅम होत आहेत, म्हणजेच फ्रॉड केले जात आहेत. आणि मेन म्हणजे तुम्हाला फॉरवर्डच्या पॉलिसीजच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणाच्याही अकाउंटवर एक बी रुपये पाठवायचं नाही आहे. तर यामध्ये काय करायचं असतं, फॉरवर्डमध्ये जॉईन करण्यासाठी सिम्पल प्रोसेस आहे. एक तर तुमची आय डी रजिस्ट्रेशन करा, जे की बिलकुल असते. आय डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक तुम्हाला स्पॉन्सर आय डी लागते. जर तुमच्याकडे स्पॉन्सर आय डी नसेल, जर तुम्ही काम करणार असेल तर वर दिलेली माझी स्पॉन्सर आय डी पण यूज करू शकता. त्या आय डीवर जाऊन तुम्ही तुमची आय डी बनवू शकता. आय डीवर गेल्यानंतर सिम्पल प्रोसेस आहे. तुम्हाला आय डी तुमची माय फॉरवर्ड इंडिया ॲपमध्ये ओपन करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन न्यू ऑर्डरवर क्लिक करून जर तुम्ही डायरेक्टली तुमची 2CC करून जर तुमचा बिझनेस स्टार्ट करणार असाल तर 2CCचा जो काही कॉम्बो पॅक आहे, तुम्ही स्टार्ट युअर जर्नी पॅक तुम्ही स्वतः ऑर्डर करू शकता. तुमच्या आय डीवरून तुम्हाला कोणालाही एक बी रुपया द्यायचा नाही. कारण खूप साऱ्या पर्सनसोबत स्कॅम झालेला आहे की कॉल येतात, मेसेज येतात की सांगतात मॅम आम्ही आम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करणार होतो त्या पर्सनने आय डी बनवली, त्यानंतर 2CC करण्यासाठी 30,000 रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवायला सांगितले. आम्ही पाठवलेत, पण ते पर्सन आता कॉल रिसीव्ह करत नाही आहे किंवा जो नंबर आहे तो रिजेक्ट लिस्ट म्हणजे ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेला आहे. एकतर कॉल नाही, मेसेज नाही, काहीच नाही. आणि प्रोडक्ट पण आत्तापर्यंत घरी आलेले नाहीत. असे दिवसातून 3 ते 4 कॉल मेसेज असतात की मॅम फॉरवर्ड इनपुट्स कंपनीने आमच्यासोबत स्कॅम केलेला आहे. तुमच्यासोबत कंपनी स्कॅम करत नाही, तर तुम्ही ज्या पर्सनसोबत जॉईन करताय ते पर्सनच तुमच्यासोबत स्कॅम करतात. कारण कंपनीने क्लिअर सांगितलं आहे की तुम्हाला फॉरवर्डमध्ये जॉईन करायचं असेल किंवा तुम्हाला आय डी बनवायची असेल किंवा तुम्हाला ऑर्डर कार्ड म्हणजे तुमच्या आय डीवरून तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणाच्या अकाउंटवर एक बी रुपया पाठवायची गरज नाही. कारण कंपनीचं एक ॲप आहे, त्या ॲपवरून तुम्ही स्वतः तुमचा ऑर्डर करू शकता आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. यामध्ये एक बी रुपया पाठवण्याची गरज नाही. जर तुम्ही असं करून जर बिझनेस स्टार्ट केला तर तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि लाँग टाईम तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. तर यामध्ये आता हा झाला कोणत्या पर्सनसोबत जॉईन करायचं. एक तर ते पर्सन तुम्हाला फॉरवर्डच्या पॉलिसीज काय आहे ते सांगत असेल आणि मेन म्हणजे तुम्हाला फॉरवर्डमध्ये नेमकं काम काय करायचं असतं.
जर ते पर्सन क्लिअर सांगत असेल तरच त्याच्यासोबत काम केलात तर तुमच्यासाठी ते बेस्ट असेल. कारण पुढे चालून तुम्हाला कामाविषयीच फक्त तुम्ही गाडी बंगला मोटिवेशन बघून जर जॉईन करत असाल तर तर तुम्ही यामध्ये बिझनेस करू शकत नाही लॉंग टाईम. एकतर कामाविषयी जाणून घ्या किंवा टीमविषयी म्हणजे असं ती टीमची काम करण्याची पद्धत काय. जर तुम्ही कॉलिंग सिस्टमवर काम करत असाल तर कॉलिंग सिस्टमवर तुम्हाला लीड परचेस करून लीड्सला कॉल करून तुम्हाला त्या पर्सनला कन्व्हिन्स करून तुम्हाला फॉरवर्डमध्ये त्या पर्सनला जॉईन केला तरच तुम्हाला कंपनी पैसे देणार आहे. पण हे तुम्हाला आधी क्लिअर केलं जात नाही. फक्त तुम्हाला सांगितलं जातं यामध्ये तुम्हाला काही नंबर दिले जातील किंवा काही पर्सनचे नंबर दिले असतील ते तुम्हाला फक्त त्यावर कॉल करायचं आहे, बाकीचं आम्ही काम करू. पण ते काम तुम्ही स्वतः करायचं असतं तरच कंपनी तुम्हाला स्वतः पैसे देते. जर तुम्ही दुसऱ्या पर्सनला सांगून काम करत असाल तर तुमचा यामध्ये काहीच फायदा होत नाही. जर अशा प्रकारे काम करत असाल तर कमीत कमी 2 ते 3 महिने काम करू शकता आणि पुन्हा नंतर बिझनेस सोडून जाऊ शकता. नंतर एकतर काय करायला पाहिजे, तुमच्या काम करण्याची प्रोसेस काय आहे, त्यानंतर तुमची टीम कशी काम करत असते हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊनच तुम्हाला यामध्ये काम करायचं आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल की आम्ही कसं काम करतो, मी पण फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये 1 वर्ष आम्हाला काम करते. मी एक हाऊसवाईफ आहे. माझे छोटे छोटे 2 मुलं आहेत, त्यांना सांभाळून मी यामध्ये फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये जॉईन वर्क करते. एक फॉरेवरकडून तर इन्कम घेतेच, पण ते 4 ते 5 वेमधून यामध्ये मी इन्कम जनरेट करते. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊ शकता आणि फॉरेलिंग प्रोडक्ट्समध्ये आम्ही कसं इन्कम जनरेट करतो आहे हे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. फॉरेवरमध्ये तुम्ही 30,000 रुपये देऊन फॉलोअरमध्ये तुम्ही 30,000 रुपये देऊन तुमचा बिझनेस तर स्टार्ट करणार आहेत. पण जर तुम्ही TLF क्रिएटरसोबत जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 वेळेने तुम्ही कसं इन्कम जनरेट करू शकता हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फॉलोलिंग प्रोडक्ट्समध्ये कोणासोबत जॉईन करायचं आहे किंवा कोणत्या पर्सनसोबत जॉईन केला तर तुम्ही तुमचा लाँग टाईम बिझनेस स्टार्ट करू शकता. जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर कॉल करू शकता माझ्याशी. थँक्यू.